नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती। मित्रांनो, इंडिया आणि श्रीलंका यामध्ये तिसरा वनडे सामना होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या सामन्याची ड्रीम 11ची टीम आपण आज कशी बनवायची आहे, कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची, कॅप्टन कोणाला करायची, वाईस कॅप्टन कोणाला करायची, कोण या मॅचमध्ये चालणार आहेत, कोण या मॅचमध्ये फ्लॉप होणार आहेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सर्वात प्रथम हा सामना कोलंबो या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। कोलंबोचे ग्राउंड स्पिनिंग फ्रेंडली आहे, तेथे बॅट्समनला देखील मदत मिळते आणि स्पिनर्सला देखील मदत मिळते। दुसऱ्या इनिंगमध्ये तिथे स्पिनर्सला जास्त मदत मिळते, मागील मॅचमध्ये आपण पाहिलेच असेल। तर दुसऱ्या मॅचमध्ये आपण जास्तीत जास्त स्पिनर्स घेण्याचा ट्राय करायचा आहे। तर सर्व प्लेयर्सबद्दल आपण माहिती पाहणार आहे। पहिल्यांदा मित्रांनो, के राहुल चांगला फलंदाज आहे, परंतु मागील मॅचमध्ये त्याला 7 नंबरला खेळायला पाठवले होते। का पाठवले हे अजून याचे कारण कोणाला कळले नाही, परंतु त्याला 6 नंबरला खेळायला पाठवले। तो 3-4 नंबरचा प्लेयर आहे खेळण्यासाठी, तो त्या 4 नंबरच्या पोझिशनवर तो चांगला खेळतो। नंतर कुशल मेंडिस ओपन करतो, श्रीलंकेचा विकेट कीपर आहे आणि कन्सिस्टंट बॅट्समन आहे। या मॅचमध्ये ऋषभ पंत देखील के राहुलच्या जागी खेळू शकतो। ऋषभ पंत के राहुलच्या जागी जर खेळला तर त्यालाही आपण ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून आपल्या टीममध्ये ट्राय करू शकता। नंतर रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, पथु निसांका, श्रेयस अय्यर, सदीरज समरविक्रम, चरित असलंका आणि अविष्का फर्नांडो हे सर्व प्लेयर्स खेळणार आहेत। मित्रांनो, रोहित शर्मा 2023च्या वर्ल्ड कपपासून रोहित शर्मा एक वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे। तो जेव्हा तो खेळायला तो पहिल्या बॉलपासून तो हिटिंग करतो बॉलला, तर रोहित शर्मा देखील आपल्यासाठी चांगला ऑप्शन असणार आहे। दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माला आपण ड्रॉप करण्याची रिस्क घेऊ शकतो, परंतु पहिल्या इनिंगमध्ये त्याला ड्रॉप करण्याची रिस्क घेऊ नका। विराट कोहलीची सिलेक्शन पर्सेंटेज 63% आहे, त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज खूप कमी झाले आहे, परंतु विराट कोहली एक टेक्निकल बॅट्समन आहे आणि तो उद्याच्या मॅचसाठी ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहे आणि उद्याच्या मॅचमध्ये विराट कोहली चालेल असे मला वाटते। शुभमन गिल ग्रँड लीग, स्मॉल लीग, पहिली बॅटिंग असो दुसरी बॅटिंग असो, तो आपल्यासाठी चांगला ऑप्शन होणार आहे। पथु निसांका श्रीलंकाची पहिली बॅटिंग असेल तर आपण ट्राय करू शकता। श्रेयस अय्यर इंडियाची प्रथम बॅटिंग असेल तर श्रेयस अय्यर आपल्यासाठी खास होणार आहे। इंडियाच्या पहिल्या बॅटिंगच्या केसमध्ये श्रेयस अय्यरला आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता। सदीरज समरविक्रम श्रीलंकाची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला घेऊ शकता। चरित असलंका बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतो, तो आपल्यासाठी मस्ट हॅव चॉईस असणार आहे। अविष्का फर्नांडो एवढा चांगला फॉर्म नाही त्याचा। अक्षर पटेल बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून तो पॉईंट देतो, तोही आपल्यासाठी चांगला ऑप्शन होणार आहे। वॉशिंग्टन सुंदर देखील आपल्यासाठी चांगला होणार आहे। शिवम दुबेला ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून भारताची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करू शकता। कमेंडू मेंडिस बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ग्रँड लीगमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। दोन्ही वेलगे स्मॉल लीग, ग्रँड लीग मस्ट हॅव चॉईस असणार आहे। जे लियांगे श्रीलंकाची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। बॉलिंगमध्ये कुलदीप यादव मस्ट हॅव चॉईस असणार आहे। या ग्राउंडवरती स्पिनिंग फ्रेंडली ग्राउंड आहे, तर आपल्या टीममध्ये त्याला आपण ट्राय करा। अर्शदीप सिंगला इंडियाची प्रथम बॅटिंग असेल तर आपण बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा। मोहम्मद सिराज इंडियाच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये मोहम्मद सिराजला आपण ट्राय करा। पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेतो, पॉवरप्लेमध्ये चांगली बॉलिंग करतो, तर श्रीलंका इंडियाच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये मोहम्मद सिराजला आपण ट्राय करू शकता। अकिला धनंजय श्रीलंका टीमची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा। ए फर्नांडो श्रीलंकाची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करा। जेफ्री वंडरसे मागील मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या, तर श्रीलंकाची सेकंड बॉलिंग असेल तर आपण त्याला घेऊ शकता। त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज खूप वाढलेले आहे, 71% त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज झालेले आहे। तर जेफ्री वंडरसेला श्रीलंकाची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण ट्राय करू शकता। तर आपण बनवूया स्मॉल लीगची टीम। स्मॉल लीगमध्ये कुशल मेंडिस, के राहुलला देखील आपण ट्राय करू शकता, परंतु के राहुल खूप खाली खेळायला येऊ लागला आहे। जर 4 नंबरला मेन्शन होत असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता। बॅटिंगमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, चरित असलंका
शुभमन गिलला देखील आपण ट्राय करू शकता. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि धुनीत वेलिगे. बॉलिंगमध्ये कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जफ्री वंडरसीला सर्व लोक घेणार आहेत, तर त्याला हे आपण ट्राय करूया अकिला धनंजय. आणि ऑलराऊंडरमधून आपण शिवम दुबे, नाहीतर आपण शिवम दुबेच्या जागी शुभमन गिलला देखील ट्राय करू शकता. के.एल. राहुल देखील आपल्यासाठी स्मॉल लीगमध्ये चांगला ऑप्शन होणार आहे. तर मित्रांनो, ही अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. आमची स्मॉल लीगची फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. आणि मित्रांनो, ग्रँड लीगमध्ये आपण श्रेयस अय्यर इंडियाची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये, नंतर शिवम दुबे इंडियाची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये, कमेंडू मेंडिस आणि अकिला धनंजय हे आपल्यासाठी ग्रँड लीगसाठी ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहेत. अकिला धनंजयची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. तर ग्रँड लीगमध्ये हे आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलवरती आपण नवीनच असाल, पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.